महाराष्ट्रात पहिल्यांदा घेतोय। या गोष्टीची दखल बच्चू कडू साहेब नक्कीच घेतील, कारण का पुढच्या कालखंडामध्ये आपला हा उपक्रम पाहून महाराष्ट्रातही याप्रमाणे आपल्या नेत्याच्या नावाने सन्मान सोहळा होईल हे मला माहीत आहे आणि व्हावा। आजचा हा सर्व कार्यक्रम आपल्या दिव्यांग, निराधार, विधवा महिला, माझ्या बंधू भगिनी यांना समर्पित आहे। आपण या कार्यक्रमाला जी उपस्थिती दिली ही फक्त बच्चू कडू साहेबांच्या प्रेमापोटी, त्यांच्यावरती अतोनात प्रेम आहे म्हणून उपस्थिती दिली। याचं गांभीर्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। बच्चू कडू साहेबांनी या ठिकाणी जरी मला त्यांच्या पक्षाचं नेतृत्व करण्याचा त्या ठिकाणी संधी दिली, पण बच्चू कडू साहेबांच्या पक्षाच्या धोरणापेक्षा त्यांच्या विचारांना मानणारा मी कार्यकर्ता आहे। म्हणून तो विचार जपण्यासाठी या ठिकाणी दिव्यांग बांधव असतील, समाजातील तळागाळातील समाजकार्य करणारे जे कार्यकर्ते असतील, सामाजिक दृष्टिकोनातून उपक्रम राबवणारे चांगले कार्यकर्ते असतील, किंवा सन्मान करण्याजोगे अधिकारी, सरकारी अधिकारी यांचा सन्मान त्या ठिकाणी व्हावा या उद्दिष्टाने आपण या ठिकाणी हा सन्मान सोहळा घेतोय।